इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक नुकताच रणधुमाळी संपन्न झालेली आहे. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2चे शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार जे 2 दिवसापूर्वी होते, आज सध्या या ठिकाणी नगरसेवक म्हणून इथल्या प्रभागातील नागरिकांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी केलं. या ठिकाणी म्हणजे नागरिकांना जे आश्वासन दिले होते, आज या ठिकाणी ते वचनपूर्ती पूर्ण होत आहे. इचलकरंजी शहरातील ही पहिलीच घटना असेल की ज्या उमेदवारांनी नागरिकांसमोर जे आव्हान जे बोलले होते ते पूर्ण जात आहेत. या ठिकाणी आज इचलकरंजी महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आपल्यासोबत गैबन साहेब आहेत. साहेब, काय वाटतंय या निमित्तानं आज? कारंडेमाळा गल्ली नंबर 2 मध्ये आम्ही जेव्हा 4 उमेदवार प्रचार आणि कॉर्नर सभेसाठी आलो होतो, तेव्हा इथल्या माता भगिनींनी आम्हाला सांगितलं होतं की गेल्या अनेक वर्षापासून या गल्लीला पाण्याची समस्या होती. त्यावेळी आम्ही इथल्या माता भगिनींना आणि जनतेला आम्ही शब्द दिलेला होता की 16 तारखेला आम्हाला 4 उमेदवारांना विजयाचा गुलाल लावा आणि 17 तारखेला त्याच वेळी आम्ही 4 उमेदवार येऊन अनेक वर्षापासून आपला जो प्रश्न प्रलंबित आहे त्याला आम्ही पूर्णत्व देणार आणि त्या शब्दाची वचनपूर्ती करत आम्ही 4 उमेदवारांनी हा शब्द पाळलेला आहे. आणि कारंडेमाळा गल्ली नंबर 2 मध्ये आम्ही 4 उमेदवार स्वखर्चाने इथं बोर मारून आपल्या पूर्ण गल्लीचा पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे. या कारंडेमाळा परिसरातील जनतेनं आम्हाला भरघोस प्रेम दिलेला आहे आणि त्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावर येणाऱ्या काळामध्ये प्रभागातील सर्व विकास कामे 4 उमेदवार आम्ही पूर्ण करणार आहे असं आपल्याला शब्द देतो. या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक रणजित जाधव साहेब आहेत. रणजित जाधव साहेब, आपल्याला काय वाटतं की आपण नागरिकांच्या या निमित्तानं आज एक वचनपूर्ती आपण पूर्ण करतो? आज ही वचनपूर्ती करत असताना मला खऱ्या अर्थानं आनंद या गोष्टीचा आहे की या कारंडेमाळा परिसरातील किंवा प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व जनतेचे मनापासूनचे आभार मानायचे आहेत. कारण आम्ही विनंती केली 4 उमेदवार आमचे निवडून यावे, पॅनल टू पॅनल मतदान करावं. अनेक वेगळ्या पद्धतीचे रेकॉर्ड या प्रभागातील माय माऊलींनी, माझ्या माता भगिनींनी आणि ज्येष्ठ मंडळींनी केलेला आहे. मनापासूनच त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि ज्या कारंडेमाळ्यानं आमच्या 4 उमेदवार प्रेम केलं त्या कारंडेमाळ्याच्या नागरिकांच्या प्रति आमचे उत्तरदायित्व असं आहे की इथले सगळे प्रश्न आम्ही प्रामुख्यानं पुढाकार घेऊन आम्ही सोडवणार आहोत. त्यातलं हे पहिलं पाऊल आमच्या गल्ली नंबर 2 मध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना सर्व माता भगिनींनी आमच्या पाण्याच्या बोरची आमच्याकडे मागणी केली होती. मागचे काही नगरसेवक आले, कित्येक वेळा या ठिकाणी पॉइंट दाखवला, आज मारणार बोर उद्या मारणार म्हणून त्यांना या नागरिकांना खेळवत ठेवायचं काम केलं होतं. आमची जे आता पॅनल आलंय ते पॅनल आम्ही जे काम होईल आमच्याकडनं, भलेही फार मोठे काही क्रांती होईल असं जरी नसलं तरी ज्या या कारंडेमाळ्याच्या अंगणातला सूर्य होण्याचे भाग्य जरी आमच्या नशिबात नसलं तरी या कारंडेमाळ्याच्या अंगणातली पंथी होऊन मिनमिनता उजेड या जनतेला देण्याचं काम आमचे 4 नगरसेवक आम्ही करणार आहोत. या प्रभागासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचं हे पहिलं पाऊल आहे. ठिकाणी गणेश सावरकर साहेब आहेत. आपण त्यांना विचारू की आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रचाराच्या दरम्यान आणि कॉर्नर सभेच्या दरम्यान आम्ही दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करण्यासाठी इथं आलोय आणि इथून पुढे आम्ही कोणत्याही प्रकारचे कारंडेमाळ्यात थोडं करणार नाही. काही प्रलंबित करण्यासाठी मार्गी लावू, एवढेच मी तुम्हाला ग्वाही देतो. या ठिकाणी तासगाव साहेब सुद्धा आहेत. आपण एक थोडक्यात फक्त नागरिकांना पण प्रचाराच्या दरम्यान इथल्या नागरिकांची भेटीगाठी घेतल्या, त्यांच्या अडचणी बघितल्या. तसेच परवेशभाई रणजित जाधव यांनी 17 तारखेची ग्वाही दिली होती, त्याप्रमाणे आम्ही ते ग्वाही पूर्ण करत आहोत. आणि अशाच पद्धतीने आपल्या भागातील काही अडचणी असतील ते आम्ही पूर्ण करू, एवढंच ग्वाही देतो. या ठिकाणी एक नागरिक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. नमस्कार. आज या ठिकाणी आपले जे नवनिर्वाचित शिवशाहू विकास आघाडीचे 4 उमेदवार, त्या उमेदवारांनी असं सांगितलेलं की आपलं 16 तारखेला निकाल येणार आणि 17 तारखेला आपण कारंडेमाळा गल्ली नंबर 2 मध्ये बोर मारायचे. खास करून दादा सांगण्याचं काही हे म्हणजे खासियत म्हणजे काल परवेशभाई माझ्या घरी आले आणि घरी आल्यानंतर मला परवेशभाईंनी काय विचारले, सचिन दादा आपण कोणाला शब्द दिला पहिला ध्यानात घ्या. तर म्हणून मला पण लक्षात येणार. तर हिने स्वतः परवेशभाई म्हणले आपण कारंडेमाळा गल्ली नंबर 2 मध्ये 17 तारखेला बोर मारणार आहे आपण सांगितलेला आहे आणि तो आपल्याला शब्द पूर्ण करायचा. एवढं मी एवढं कळकळीनं आनंदानं सांगतो की असं मला वाटतं पहिल्यांदा
पहिल्यांदा असं भूमिका घडली असेल की काल 16 तारखेला निकाल लागला, 17 तारखेला स्वतः नगरसेवक आमच्या भागातल्या नागरिकांना म्हणतोय की बोर कधी उद्या सकाळी मारायची आहे. आज सकाळपासून त्यांचा वैयक्तिक मला फोन आला, सगळ्या आपल्या 4 नगरसेवकांचा फोन आला. फक्त आमच्या कारंडीमळ्यातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीने या 4 नगरसेवकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि त्याच्यानंतर असं तुमचं प्रेम आमच्या कारंडीमळ्यावर राहू दे एवढं सांगतो आणि थांबतो. महानगरपालिकेच्या इलेक्शन नुकतंच संपल्यानंतर इचलकरंजीतील पहिलीच घटना असेल की नूतन नवनिर्वाचित नगरसेवक हे जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण करणारे इथं 4 उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. 4 उमेदवाराचं आमच्या चॅनलच्या वतीनं पुढील काळासाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. धन्यवाद. सबस्क्राईब करा.